हर घर में नल, नल में जल अशी घोषणाबाजी करून नरेंद्र मोदींनी जलजीवन नावाची योजना या देशामध्ये आणली। आणि विशेष करून मी महाराष्ट्राचं सांगेन की ही योजना महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचं केंद्र झालेली योजना आहे। पाण्याचे सोर्स नाही, अशा ठिकाणी ह्या योजना करण्याचा सरकारने प्रयत्न केला आणि कोट्यावधी रुपयाचं जनतेच्या पैशाचा चुराडा केलेला आहे असं चित्र आपण पाहतो आहे। काल झालेली यवतमाळ जिल्ह्यातली दुर्दैवी घटना, पैनगंगा नदीवर जी तरुण मुलगी पाणी भरायला गेली आणि तिथंच तिचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना आहे। आणि ह्या घटनेला सरकारच जबाबदार आहे, भाजपचं सरकारच जबाबदार आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि या वर्षाला मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार हे अलर्ट असताना विधानसभेतही सरकारला आम्ही हे सगळे मुद्दे सांगितलेले आहेत, पण सरकार आणि प्रशासन दोन्ही झोपलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे निरपराध लोकांचे मृत्यू यावर्षी मोठ्या प्रमाणात होतील। आणि म्हणून ह्या घटनेपासून सरकारने सतर्क व्हावं, पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या बद्दलचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि स्वच्छ आणि लोकांना सोयीनं पाणी मिळावं अशा पद्धतीच्या उपाययोजना सरकारने कराव्या।